हाय गाइस, दिस इज डे 4 ऑफ 100 डेज ऑफ 100 ब्लॉगिंग. स्वागत आहे परत माझ्या चॅनलमध्ये. आज आलो आहे. आज आपलं PCBची CET होती, माहिती आहे ना. येऊन आलो. कसं गेलं विचारू नका. ठीक गेले. ठीकच बोलू शकतो. तुके वाटलेच. आज तर मजा आली मला. म्हणजे 2 मिनिटाचं मला सुकून भेटलेलं आज. म्हणजे सुकून म्हणजे खुश झालेलो मी, माहिती आहे. काय झालं माहिती आहे, मी गेलो CETला. सकाळ सकाळ उठलो. झोपलोच नाही, म्हणजे उठलो काय सकाळ झोपलोच नाही रात्री. हां, सेंटरवर पोचलो. नंतर वरती गेलो क्लासरूमच्या इथे. मिसला दाखवलं, की ॲडमिट कार्ड दाखवलं माझं. मीच बोलते त्या मुलीच्या बाजूला जाऊन बस. मी झालो खुश. बाई मजा येणार आहे आता. एक्झाम द्यायला मजा येणार आहे. नंतर 2-3 मिनटं बसलो. विचार करतो काय काय बोलणं स्टार्ट करू मी. नंतर मीच थोड्या वेळात बोलते, त्या मुलीला बोलते, तू तिकडे जाऊन बस. मी बाई मला दुःख झालं. बोललो काय नशीब आहे माझं. कारण मिसनं काय होतं माहिती आहे, ती आमच्या तिकडे जास्त मुलंच बसलेले, आम्ही पोरच बसलेलो. ती एकटी फक्त माझ्या बाजूला बोलली. मीच उचलून नेली तिला. उचलून म्हणजे बोलली त्या साईडला. तेच. नंतर बाजूला दोन भावा जाता आले. ते टॉपरच होते रे. पण विचार केला, त्याने विचारून बोललो स्वतःच करू यार. तुक्का तर तुक्का. स्वतःच्या मेहनतीचे मार्क्स येतील ना. काय बोलायचं. तरी पण मी एकदा विचारलं, की मी हे केलंय ते राईट आहे की नाही. तो बोलतो हा राईट तर आहे ते. बोललो तुक्के राईट येतात बरं. तुक्का पण आता माझा राईट येते. म्हणजे जीवनात मी सही मार्गावर तर चाललोय मी. काय बोलता बाकी. हा, अरे चाललोच आहे सही मार्गावर. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे चाललोय. तुम्ही बोलत गलत मार्ग, तरी पण मला वाटतंय ना सही मार्ग. बस बाकी तुमचा विचार, माझा विचार. आणि आज आज काय मुद्दा माहिती आहे, गरमीचा सीझन खूप आहे. गरमीत या गरमीत उसाचा रस प्यायला जी मजा येते ना, ती कशातच नाही. उसाचा रस. पण आजकालचे लोक डाएट कोक वगैरे पितात, तर नो शुगर वाला वगैरे. मी बोललो भाई काय करताय ते. गन्न्याचा ज्यूस पियायचा, हे डाएट कोक 40 रुपये देतात. 10 रुपयात गन्न्याचा ज्यूस येतो मस्त थंडगार. हे आजकालच्या लोकांचं काय व्हायचं मला समजत नाही. ते डाएट कोकचं काय काय लोक कुठे गन बनवतात, कुठे गिटार बनवतात, काय काय बनवतात. मी बोललो अगर चोर घरी आला तर त्या गननी मारणारच त्या कॅनच्या डाएट कोकच्या. काय करतायत म्हणजे त्या गननी. म्हणजे एक गन बनवायला तरी 20 कॅन लागले असते ना. म्हणजे 20 कॅन आणि 40 रुपयाचा एक कॅन यायचा, म्हणजे झाले 800 रुपये. 800 रुपये तू फक्त ते ज्यूस प्यायला टाकलीस. अरे कशा तरी स्किलमध्ये टाकायचं, जर काहीतरी शिकलास तरी असता. एक घन बनवून त्या दिवालाला चिपकून ॲस्थेटिक वाटत मला. अरे ॲस्थेटिक ना 800 रुपये गेले तुझ्या. घर ॲस्थेटिक सजवते. काय बोलतात ना, काय करतात त्यांना काय सोडत नाही. आणि हे लोकांना मजा वाटते की यांनी गन बनवली, मी पण गन बनवणार. अरे तुमच्यामुळे तर डायरेक्ट खूप कंपनीवाल्यांचा फायदा होतोय. त्यांचं प्रॉडक्ट जातं, त्यांना काही नाही. तुम्ही घेताय 20, लोक लोक रोज 20 घेतात ते गन बनवायला. पूर्ण बॉक्सच आणतात त्या डाएट कोकचा बॉक्स आणतात काय. आणि दुकानात स्टॉकच खतम होता त्या डाएट कोकचा. दुकानात स्टॉक खतम होता. मग कंपनीने विचार केला, एवढं लोकांची डिमांड आहे, जरा प्राइस वाढवा. कंपनीने वाढवली 70 रुपये प्राइस. म्हणजे लोक डिमांड आहे घेणार, 70 रुपये असले तरी घेणार आजकालचे लोक. तुम्ही पण घेणार मला माहिती आहे. तुम्ही घेताय त्यांना फायदा होतोय, तुमचं काय. तुम्ही घर सजवताय. अरे त्याच्यापेक्षा एक फ्रेम आणा, काय लावा स्वतःची पेंटिंग. अरे गण लावतात काय, गिटार. अरे गिटार बनवताय तर वाजवता थोडी येणार आहे तुम्हाला, फक्त बनवून ते दिवालाला चिपकवणार. काय म्हणून काय करतात, नुसतं कचरपेटी घरी बनवून ठेवताय का तुम्ही. म्हणजे काय बोलू आजकालच्या लोकांना, मला समजत नाही. अरे ते काय पाहण्यासारखे पितात ते डाएट कोक, ते गन बनवायसाठी. त्यापेक्षा थंड पाणी ठेवा, त्यात पण नो शुगर वगैरे असतात.
रिचार्ज मध्ये ठेवायचा, झाला नो शुगर, झाला तुमचा डाएट को. काय मज्जा येते काय माहिती तुम्हाला. काय आजकालची जनरेशन. एवढं लक्षात ठेवा, तुम्ही ट्रेंड करताय आणि ते कंपनी तिथे पैसे मोजते. आज एवढा प्रॉडक्ट, पण कशी कंपनी असेल ना, लोकांची डिमांड आली, प्राइस इन्क्रीज. त्यांना माहिती आहे जास्त वेळ प्रॉडक्ट चालला माहिती नाही, गॅरंटी हा ट्रेंड कितपर्यंत झाले, म्हणून पैसे कमवून घेत आहेत. तुम्हाला मज्जा येते की मला दिवाळ सजायला. अरे तुम्ही पैसे देता त्याचा ते फायदा होता त्यांना. म्हणजे विचार करा ना, 40 रुपयाचा डाएट कोक घेणारा 70 रुपयाचा यायला लागला. काय बोलू भाई, बोलायचं काय माहिती. जरा पाठी जरा मम्मीचा आवाज येत असेल, जरा मम्मी मावशीशी बोलते माहिती आहे ना, जरा येतं जरा. मम्मी आज घरी आहे, थोडा जरा इग्नोर करा. माझा आवाज आहे काय, मी आहे, मी बसलोय समोर, तुमच्या समोर बसलोय. ब्लॅक शर्ट मस्त दिसतो ना माझ्यावर, मस्तच दिसतो यार. रोजच माझी तारीफ करतो मी, थोडी तुम्ही पण करत जाऊया. तारीफचा भुकाय मी. काय बोलू आज पण. मी ना रील टाकली, येत आहेत व्ह्यूज यार, सपोर्ट तर देताय यार तुम्ही. म्हणून तर मला दुसऱ्या दिवशी यायला खूप एनर्जीने येतो मी. मला खूप एनर्जी येते, रिअली बोलू पाहिजे. तुमच्याशी बोलायला मला खूप एनर्जी येते, मला मज्जाच येते खूप. काय माहिती काय, पण लय मजा येते मला. रोज मजा येणार आता, असं सपोर्ट देत राहा, रोज येणार नव्या एनर्जीने. पण लोक काय काय लोक हेट कमेंट देतात, त्यांना इग्नोर करतो. अरे कुत्ते भोगते रहते. अरे एकेकाना दगड मारत बसलो त्या कुत्र्यांना, तर मी पुढे मंजिल तक कब पहुंचूंगा मैं. एक एक कुत्ते को दगड मारते बैठूंगा तो कुछ समझ नहीं आ रहा फिर. सॉरी जरा ते हाती काहीतरी पडले. बस आजचं एवढंच. ते डाएट कोक बद्दल बोलायचं होतं. अरे तुम्ही ट्रेड करताय, दुसरे पैसे कमवताय, पण मी पण कधी बिझनेस खोलला ना, पहिल्या इंस्टावर ट्रेड चालवायचा, पहिला स्वतः बनवायचा, नंतर लोक बनवायला चालवा. हे चांगलं वाटतंय. मी तर असंच करा भाई. म्हणजे ऍड्सची पण गरज नाही, तर डाएट कुकने ऍड्स वगैरे काहीच नाही केलं. इंस्टाग्राम चालवतो, इंस्टाग्राम स्वतः त्याचे प्रमोशन करतायत. प्रमोशन काय दिवाळावर चिपकवत आहेत काय ना काय, प्रमोशन होतं फ्री मध्ये. प्रमोशन, त्यांना पैसे पण द्यायची गरज नाही, प्रमोशनचे पैसे नाही, त्यांना फक्त बसून पैसे घ्यायचे. मज्जा येते भाई. आणि अजून काय बोलायचं नव्हतं. मी आज काय शूट केलं माहिती आहे, आज मी मिनी ब्लॉग शूट केलाय. बघू तो एडिट चांगला झाला तर पोस्ट करतो मी, बघा सपोर्ट द्या त्याला. केलाय कसा तरी केलाय, म्हणजे बघूया, टाकतो लवकर, संध्याकाळपर्यंत येईल. आता एडिट करायला बसतो. आता संपल्या एक्झाम, PCM CET गेली, PCB CET गेली, सर्व संपले एक्झाम. मस्त रोज येणार, आरामात तुमच्याशी बोलणार. हा जरा बाहेर यायचं, बाहेर पण शूट करायचं ट्राय करतोय मी. आता मिनी ब्लॉगनी बाहेर शूट केलेलं थोडं, बघा जरा तर कसं ट्राय केलंय मी, म्हणजे थोडा थोडा करतोय मी प्रोग्रेस. एक्स्ट्रोवर्ट के लिए स्टेप्स सारे, रुको जरा, बस सबर करो, बाकी कुछ नाही. बाकी आता आलो एक्झामवर ना, आणि विचार केला पाणी किती प्यालो. मम्मीला बोललो, मम्मी चलो शूट करून घेतो. बोललोय ना तुम्हाला, येणार तर येणार. शूट करून घेतला, येतो आणि जेवतो जरा, आणि ते मिनी ब्लॉग जरा हे करतो, बस बाकी काय नाही. सेव्ह करायला लागल्या, तसा मी चांगला दिसतो ना, काय बोलायचं, एवढा चांगला दिसतो आणि कोण आहेच. पण आजकालचे पोरं, छोटे पोरं बोललेलो ना तुम्हाला, काय करायचं. मी ना काल ना जात होतो रस्त्याने, म्हणजे राऊंड मारायला जात होतो, तेव्हा ना एक इथे आमच्या इथे एक एरिया चंदन नाका, तिथे छोटा पोरगा स्कूटी चालवतो. चांगलं आहे काय, जाऊ दे, शिकतो काहीतरी, पडला तर पडला. अरे सॉरी, नो हाफ. अरे म्हणजे चालवायला नाही पाहिजे, लायसन्स नाही काय नाही, छोटा पोरगा चालवत.
मला ते दुःख नाही झालं की छोटा पोरग्याला स्कूटी भेटली, मला नाही भेटली. मला नाही भेटली अजूनपर्यंत. मला ते दुःख नाही झालं की छोटा पोरगा स्कूटी चालवतोय, मी नाही चालवत आहे. मला ते दुःख झालं तर छोट्या पोरग्याच्या पाठी आयटम बसले देवी, आणि माझ्या पाठी काय स्कूटीच आहे. अरे, आणि बोलाल बहीण पण असू अरे पावा ती आयटम होती त्याची, प्रूफ होता. ते माझ्या मित्राचा भावाचा तो भाऊ आहे. हा, मित्र बोलता अरे त्याची आयटम आहे तो फिरवत असतो. लोक काय आहे यार, आपल्याला इथे सायकलच्या पाठी कोण बसायचं ना आपल्या, ते छोटे पोरं स्कूटीच्या पाठी बसून फिरवत आहेत यार. बीचला जात आहेत लोक भाई. मी बब्बीला जिद करून बीचवर साठी बोलायचो, मग मी बीचला नेला यार, तुला जायचंय बीच. तरी पण किती 10 बोलून मम्मी एकदा न्यायची, पप्पाने बोलायची चला याला बीचला, तेव्हा जायचो. हे आजकालचे बोलत घ्या स्कूटी चला, आणि स्कूटी घ्या छोटे पोरं स्कूटी चालवतात, पोलिसने पकडले तर हवालदारी देतात 100 रुपये आणि झालं. काय काय बोलू आजकालच्या. आम्हीच इथे काय करतोय काय माहिती. आम्हीच इथे माझ्यासोबत तुम्ही बघता अरे मी शूट करतोय. लय पुढे चालले रे, म्हणजे आपल्यापेक्षा डबल फास्ट चालले भाई आपली पाठची जनरेशन. पाठची म्हणजे आताची जनरेशन. काय बोलायचं म्हणजे मला समजत नाही. आपलाच नशीब खोटा, क्या करे सिक्का खोटा. अरे कुछ तो ताया बोलूया बस, बाकी काय ना. त्याचं एंड करतो, बस झालं आजसाठी. दिस इज एंड ऑफ द डे 4. एंड ऑफ डे 4. किती मस्त वाटतं ना D4 बोलायला, खूप मजा येते. हो, लेट्स गो. एंड करूया आता इथेच. भेटूया परत डे 5 मध्ये. येत राहीन रे रोज, रोज भेटत जाईन तुम्हाला, रोज बोलत जाईन काय ना काहीतरी, आणि इथेच बसून शूट करणार रोज. नाही रे बाहेर जाईन, जाईन जाईन 100 days मध्ये कधीतरी जाईनच. शूट करील यार, थोडा टाइम लागतोय म्हणजे, टाइम लागतो. काहीतरी बोलला तो पण बोललो सोड अटकीत पर्यंत. बस बाकी काही नाही. चला भेटूया, सपोर्ट द्या, सपोर्ट द्यात राहा. नवीन व्हिडिओ येत असेल म्हणजे येणारच आहेत. तुम्ही सपोर्ट द्यायला मला माहिती आहे, गॅरंटी आहे यार, विश्वास आहे आणि स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. पर तारीफ केली आहे मी, तारीफ करत असतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असला तरी काय करणार तुम्ही, बघा तुम्ही गप्प. चला भेटूया डे 5 मध्ये. त्यापर्यंत बनून राहा. लाईक काय बोलतात ते, काय कसं एंडिंग करतात ते, हा सॉरी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये डे 5 मध्ये. काहीतरी नवीन घेऊन येऊया, नवीन टॉपिक बद्दल बोलू आपण. चला भेटत राहूया. सबस्क्राईब करा रे, आणि इंस्टाला फॉलो करा. इंस्टाची ID काय आहे, काय आहे, काय आहे डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन मी, टेन्शन नका घेऊ. तरी पण मी इथं बोलतो आदित्य_पांढरे64. हा सरनेम मध्ये पांढरे आहे भाई, वाईट आहे ना, गोरा आहे ना मस्त असं. सरनेम मध्येच गोरा लिहिले ना, बघा मी गोरा दिसतो तर आहे, तुमच्यापेक्षा तर गोराच आहे मी. बघा मला जज नका करू. चला. चला भेटूया, भेटूया. निघाच हे निघा, सॉरी. चला भेटूया.